गुढीपाडवा स्पेशल आज आपण आम्रखंड श्रीखंड बनवत आहोत। इथे 2 लिटर फुल फॅट दुधाचं दही बनवलेलं आहे। हे दही आपल्या एका सुती नॅपकिनमध्ये बांधून ठेवायचे। जे तयार होतं त्याला चक्का म्हणतात। घरी श्रीखंड बनवणं अतिशय सोपं आहे। नॅपकिनमध्ये सुरुवातीला आपण दाबून आतलं अतिरिक्त जे पाणी असतं हे काढून टाकायचं आहे। श्रीखंड बनवताना दह्यातलं जे पाणी असतं हे पूर्ण निघणं गरजेचं आहे। एका नॅपकिनमध्ये बांधून ठेवलं आणि वरती असं एखादी वजनदार वस्तू ठेवायची जेणेकरून त्यातलं पाणी हे लगेच निघून जाईल। साधारण 3 ते 4 तासामध्ये पाणी निघून जातं आणि बघा किती मस्त चक्का तयार झालाय। इथे मध्यम आकाराचे 3 पिकलेले हापूस आंबे घेतलेत, त्याचा पल्प काढून घेतलाय। आता एका चाळणीवरती चक्का घेतले, त्यामध्ये 1 टीस्पून घातले जायफळ वेलची पावडर, फक्त वजनी 100 ग्रॅम इतकी मी पिठी साखर टाकलेली आहे। मिक्सरला पावडर शुगर करून घेतली आणि तीच टाकलेली आहे, कारण आंबे माझे गोड होते। समजा आंबे जर कमी गोड असतील किंवा आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवा। आता सगळा मँगोचा पल्प टाकलेला आहे आणि चाळणीवरती ह्याला स्मूथ आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून श्रीखंड हे अप्रतिम चवीचं तयार होईल। घरच्या घरी आम्रखंड करणं अतिशय सोपं आहे। समजा तुम्हाला जर आंब्याचा पल्प नसेल घालायचा तर तयार झालेल्या चक्क्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर घाला आणि थोडंसं केशर दूध आणि ड्रायफ्रूट टाका। केशरसुद्धा खूप छान लागतं श्रीखंडमध्ये। अप्रतिम चवीचं असं हे घरगुती आम्रखंड तयार झालेलं आहे।